नमस्कार मैत्रिणींनो, तुमचाही ब्लाऊज आपला कटोरीमध्ये नीट बसत नाही का, किंवा मुंड्यामध्ये ताणला जातो का, किंवा ब्रेशर पट्टी कमी स्वरूपात येते का, तर अशा वेळी अशा प्रॉब्लेम फेस करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. असे जर प्रॉब्लेम येत असतील ब्लाऊजमध्ये तर आपल्याला मुंडाही वाढवून घ्यायचा आहे. आता मुंडा आहे तसा पेपरवरती काढून घ्यायचा आहे आणि ज्या साईडने आपण कटोरी जॉईंट करतो तिथून पाव इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला खालच्या साईडने जी मुंड्याची पट्टी आहे ती अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपले ब्रेशर पट्टीमध्ये जात असते आणि पाव इंचाची जी वाढीव टिप केलेली आहे ती आपल्याला कटोरी जॉईंटमध्ये जाते, त्यामुळे आपले कटोरी कमी पडत नाही. सर्व वाढीव मापे काढून आपल्याला हे पूर्णपणे कट करून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला ब्रेशर पट्टीही करताना असंच करायचं आहे, जेणेकरून ब्रेशर पट्टी आपली कुठेही कमी पडणार नाही. तर आपण काय करायचं आहे, ब्रेशर पट्टी जेव्हा आपण यूज करतो किंवा ब्रेशर पट्टी कापलेली असते 3-2.5ची, तेव्हा काय करायचं की ब्रेशर पट्टी आपली आहे ती सरळ पट्टी मांडायची असते आणि आपल्याला वरून जास्त तिरका आकार देता येत नाही, त्यामुळे खालूनच आपण पाव इंच जरा जास्त जागा सोडायची आणि वरून आहे तसा आकार देऊन आपली ब्रेशर पट्टी पूर्णपणे कट करून घ्यायची. जेणेकरून आपली पाव इंच कशासाठी असतो, तो आपला शिलाई मार्जिन म्हणून आपण घेत असतो, त्यामुळे आपली ब्रेशर पट्टी कुठेही कमी पडणार नाही. असे नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येतील.